तर तुमचं 350 रुपयाचा टाटा स्टीलचा शेअर्स आहे ना 112 रुपयाला आला होता. किती? 112. आता ज्या काळात ज्याला नॉलेज होतं त्या माणसाने लगेच ताबडतोब ते बाय केले. कितीला आला? 112 ला. आता मला सांगा ऑल टाइम लो आहे त्याचा, म्हणजे त्याच्या पुढे हिस्ट्रीतला लो होता 112 आलेला, जो 20 वर्षात 30 वर्षात नाही आला कधी. ती अपॉर्च्युनिटी, पण ती अपॉर्च्युनिटी दिसली किती लोकांना? नाही दिसली कोणाला? ज्याला दिसली, हा जे डेली मार्केटच्या टच मध्ये होते त्यांना ती अपॉर्च्युनिटी होती. सगळं मार्केट धाडकन कोसळलं. आमचे एक मित्र मिलिंद नांदुरकर, ते लगेच पैसे पाहायला सुरुवात केली त्यांनी. मला म्हणलं किती पैसे तुझ्याकडे? किती पैसे पडले? सर माझ्याकडे 7-8 लाख रुपये कॅश पडलेली. कॅश नको मला, व्हाईटमध्ये एंट्री म्हणलं. मला ते अकाउंट मी टाकून काहीतरी जोडलापाटा करावं लागलं, कारण की माझ्याकडे व्हाईटमध्ये मी एवढं काही नाहीच म्हटलं माझ्याकडे. ते म्हणे काही कर, मला आहे ना पटकन तू 7-8 लाख 10 लाख 20 लाख 30 लाख एवढे असं पाठव. सर मी इकडून तिकडून गोळा करून 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 12 लाख रुपये त्यांना दिले. सर त्यांनी असे स्टॉक घेतले का पुढच्या 1.5 महिन्यामध्ये स्टॉक आहे ना त्यांना आज करंट रेट म्हणजे तुम्हाला सांगतो, त्यांनी त्या समजा एक्झाम्पल 100 रुपयाच्या स्टॉकचा आत्ताचा सध्याचा भाव करंट 400 रुपये. किती दिवसात झाले? 2-3 महिन्यामध्ये मार्केट त्या लेवलपर्यंत खाली आलं. त्याने नंतर परत मार्केटमध्ये प्रचंड पैसा आला, बाई तगडी झाली ना. कारण हे जे मोठे मोठे शार्क हे मार्केटला थोडी पडून देणार आहे. याला काय रक्कत नाही उचल, यांचे नाही तर यांचे खायचे आलो जातील, कारण खूप मोठा पैसा लागलेला असतो त्या लेवलला. तर लगेच मार्केट ताबडतोब वरती गेलं आणि मार्केट रिकवर झालं. तसं इंडियन शेअर मार्केट आहे, तसंच इंटरनॅशनल करन्सी मार्केट आहे ज्याला आम्ही फॉरेक्स म्हणतो. आता इंडियन शेअर मार्केट आणि फॉरेक्समध्ये जर प्रॉफिट काढायचं असेल तर याच्यामध्ये नेमका काय फरक असतो तो समजून घेणं गरजेचं आहे. इंडियन शेअर मार्केटमध्ये टायमिंगचं लिमिट येतं. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 4-4:15 पर्यंत मार्केट चालतं. आपल्याकडे 2-3 सेगमेंट आहे. सेगमेंट वाईज मार्केटचा टाइम पण ठरतो. जसं कमोडिटीचा टाइम आपला रात्री 11 पर्यंत आहे, बरोबर. पण आपलं इंडियन शेअर मार्केट हे 100% डिपेंड असतं इंटरनॅशनल US मार्केट. आणि US मार्केट ज्यावेळेस ओपन होतं त्यावेळेस आपण झोपलेलं राहतो. आपण झोपलेलं राहतो. मग त्या काळात काय होतं की मार्केटची जी मुवमेंट पकडायला पाहिजे ती मार्केट आपल्या हातामध्ये सापडत नाही. आणि ज्यावेळेस समजा एक्झाम्पल, आता तुम्ही जर शेअर मार्केटबद्दल थोडंफार नॉलेज असेल, 120 रुपयाला मार्केट आज 4 वाजता क्लोज झालं, XYZ रेटला क्लोज झालं. ज्यावेळेस ते उद्या ओपन होईल ना ते 120 वरनं सुरू होईल असं नाही. ते एक तर 115 रुपयाला मायनस करेल, 125 रुपये प्लस राहील, बरोबर. तर ही जी मुवमेंट आहे ना, ही मुवमेंट मार्केटमध्ये ना ट्रेडरला उमजत नाही आणि तिथं लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण मात्र त्याच्या अपोजिट तुम्ही फॉरेक्स मार्केटबद्दल जर बोलाल तर फॉरेक्स मार्केटची खासियत अशी तर हे मार्केट 24 तास चालतं, 5 दिवस. किती तास चालतं? 24 तास, 24x5 म्हणजे शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी. आज कोणवार आहे? संडे. आता पहाटे 4ला चालू होईल आणि शुक्रवारी पहाटेलाच बंद होईल, 4ला बंद. म्हणजे परत मध्ये काही त्याचा विषय नाही. 24 तास मार्केट चालू राहतं. दुसरी गोष्ट, इंडियन मार्केटमध्ये लिव्हरेज म्हणजे 1 लाखाचा अकाउंट असेल तर इंटू 10चं लिव्हरेज भेटतं, लिमिट बनतो त्याला, म्हणजे 10 लाखापर्यंत माल घेऊ शकता. फॉरेक्समध्ये 1 लाख रुपयाचं जर अकाउंट असेल तर इंटू 400% पर्यंत लिव्हरेज भेटतं, 4 कोटी रुपयापर्यंतचा माल घेऊ शकतो. दोन गोष्टीतला फरक बघा. म्हणजे मला तुम्हाला हे दाखवायचं की तुम्हाला माहिती यासाठी देतोय की यामुळे तुमचा काही बेस पक्का होईल. काही एखादं काम आपल्याला करायचं नाही करायचं हा मॅटर वेगळा आहे, पण त्यातून मिळणारं उत्पन्न आपल्याला कशा लेवलचं भेटतं आणि इथं प्रॉफिट का होतं हे तुम्हाला कळतं. दुसरी गोष्ट, इंडियन मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचे बॉट चालत नाही. बॉट म्हणजे काय? रोबोट म्हणतो त्याला सोप्या भाषेत. आजकाल मॅन्युअल ट्रेडिंग जे आहे ना कमी होत चालली, पण इंडियन मार्केटमध्ये हे चालत नाही. फॉरेक्स मार्केटमध्ये 100% बॉट चालतात. ॲटो ट्रेडिंग सिस्टम, एकदा सिस्टमला लावून दिलं तुम्हाला बघायची गरज नाही. ते ऑटोमॅटिक बाय करतं, ऑटोमॅटिक सेल करतं, ऑटोमॅटिक बाय करतं, ऑटोमॅटिक सेल करतं, प्रॉफिट बुक करतं, पुढे चालतं, प्रॉफिट बुक करतं, पुढे चालतं. त्याला तिच्या 4-5 वर्ष लागले बनायला त्याला. ते सगळ्या फाईल असतात, त्याला VPXवर सर्व्हरवर लावून आपण अकाउंटला अटॅच करतो, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जे फॉरेक्स इंडस्ट्रीमध्ये काम होतं. आता फॉरेक्स इंडस्ट्रीचा टर्नओव्हर किती? इंडियन गव्हर्नमेंटचा $3.5 ट्रिलियन वर्षाचा GDP, हा वर्षभराचा व्हॉल्यूम पुऱ्या भारताचा.
आणि फॉरेक्स मार्केटचा $9 ट्रिलियन एका दिवसाचा टर्नओव्हर किती एका दिवसात. एका दिवसात. मग फॉरेक्समध्ये काय काय प्रोडक्ट राहतात? फॉरेक्समध्ये करन्सी ट्रेडिंग येतं, फॉरेक्समध्ये इंडेक्स येतं, फॉरेक्समध्ये इंटरनॅशनल स्टॉक येतं. इंटरनॅशनल स्टॉक म्हणजे कोणते? ॲपल, बरोबर, जसे इंडियामध्ये अंबुजा, टाटा स्टील हे सगळे येतात ना, तसे ॲपल, मायक्रोसॉफ्ट, टेक्सला, बरोबर, हे अशा मोठमोठ्या कंपन्याचे ब्रँडेड असतात. हे सगळे प्रोडक्ट कशामध्ये? फॉरेक्समध्ये. 24 तासाचं मार्केट आहे, लिव्हरेज खूप जास्त आहे, त्यामुळे प्रॉफिटचे चान्सेस खूप जास्त आहे. दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये मुवमेंट खूप तगडी असते. मुवमेंट असल्यामुळे काय होतं, 200-500 पॉईंट इकडे तिकडे व्हायला काही वेळ लागत नाही. आणि ट्रेडरला काय पाहिजे? मुवमेंटला एकदा ते खाली जाऊन तो वर जाऊ जायला पाहिजे, असं जायला पाहिजे, तर त्या मार्केटला मजा आहे. ते मार्केट असं चाललं ना, त्याला आम्ही साईड ट्रॅक म्हणतो. जस्ट लाईक बिटकॉइन आता चाललाय, तो धडवरती जाईना तर खाली येईना, तो येईना तो असा आडवा चाललाय आणि लाईन धरून चाललेलं मार्केट प्रॉफिट देत नाही. लक्षात आलं? तर फॉरेक्समध्ये लिव्हरेज खूप मोठं आहे, त्यामुळे प्रॉफिटचे चान्सेस खूप जास्त आहे. मग आपली जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे हायपनेक्स. ही हायपनेक्स जी कंपनी, हिनं आर्टिफिशियली इंटेलिजंट बॉट बनवले, म्हणजे रोबोट बनवले. आणि ते botforex.com नावाची अजून एक दुसरी बुल कॅपिटल ट्रेडिंग INC लिमिटेड नावाची UK रजिस्टर्ड कंपनी, जिचं ऑफिस ॲक्च्युली दुबईमध्ये. ते बॉट आपण या प्लॅटफॉर्मवर वापरतो. हा हायपनेक्सचाच प्लॅटफॉर्म आहे, बरोबर आहे, ज्यामध्ये ते बॉट $50,000 पुढे अकाउंटला लागले जातात. ज्याच्यात मिनिमम बॅलन्स 50,000 पासूनच सुरुवात होते. आणि तिथं मोर दॅन एक अकाउंट लाईव्ह तुम्ही दाखवू शकतो लगेच. त्यात आता 42% पर्यंतचे रिटर्न मागच्या 15 ते 20 दिवसाचे, म्हणजे ॲव्हरेज जे काढलं ॲप्रॉक्स 3 ते 3.5-4% डेली निघतात. त्याच्यात किती निघतात? डेली, बरोबर. जेवढा मोठा फंड तेवढं मोठं प्रॉफिट, जेवढा छोटा फंड तेवढे लॉस होण्याचे चान्सेस खूप जास्त. मोठ्या फंडमध्ये काय होतं, 2-5 ट्रेड मायनस जरी घुसले, पण लिव्हरेज तुमच्याकडे जर बॅकअप असला तर त्या ट्रेडला आपण कॅरी करू शकतो, ठेवू शकतो. म्हणजे लॉसमध्ये जरी असले तरी आपण होतो चल जाऊ दे, ज्या दिवशी पॉझिटिव्हमध्ये वाढले का आपण काढून टाकू. पण छोट्या अकाउंटला काय होतं, मग त्याचं मार्जिन संपून जातं. मार्जिन संपलं का अकाउंट डुस, काम संपलं, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हायपनेक्स काय करतं, जो मार्केटमधून फंड उचलतो तो फंडला एक प्रॉपर पद्धतीने युटिलाइज करतो ट्रेडिंगमध्ये. आणि लाईव्ह ट्रेडिंग असं नाही ते कोंबड्या घेऊ, मग अंडे देतील, मग ते दूध विकून मग तुम्हाला पैसे देऊ, असं काही नाही. डायरेक्ट क्लिअर तुमच्या समोर हे अकाउंटचा युजर नेम, हा पासवर्ड, लाईव्ह अकाउंट चेक करा, 100 लोकांना द्या, काही अडचण नाही. जो दिग्गज माणूस असेल ना, तो म्हटला भाई ओके, त्याच वेळेस पैसे टाकायचे, त्याशिवाय काम करायचं नाही. ओके. फॉरेक्स मार्केटमध्ये हायपनेक्स काम करतं, तिथून प्रॉफिट जनरेट करतं आणि लोकांना त्यामध्ये प्रॉफिट देतं. मग आता एक्झॅक्टली आपल्याला काम काय करायचं आणि कुठल्या प्रकारे करायचं? मग यामध्ये ना 3 पॅकेज आहे. $100, $500, $1,000. $8,000 थोडंसं आपल्या INR-मध्ये लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. $40,000, $80,000. आता जो कोणी व्यक्ती $100, $500, $1,000 टाकतो त्याला इथे डेली रिटर्न मिळतात 0.3%. जो कोणी इथं $500 टाकतो त्याला इथं 0.4% मिळतात डेली. आणि जो कोणी इथं $1,000 टाकतो त्याला 0.5% मिळतात डेली, बरोबर. तुम्ही एकदा तुमची अमाऊंट टाकली, हे सगळे अमाऊंट USDT मध्ये कंपनी घेते. USDT हा क्रिप्टोचा कॉइन आहे, ERC-20 टोकन बनतात. याचा रेट फॅट असतो. फियाट म्हणजे काय, आम्ही $80 फिक्स पकडतो. लेने का देने का दोनों का भाव एक. ओके. आता हे तुम्हाला कुठपर्यंत मिळते, तुम्हाला हे 200% पर्यंत मिळतील. म्हणजे 8,000 ते 16,000 जोपर्यंत होत नाही तोपर्यंत 0.3% तुम्हाला मिळत राहील. तर तुमचा ROI प्रिन्सिपल सगळं झालं. कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर वेगळी प्रिन्सिपल भेटत नाही. इथे तुम्हाला 300% पर्यंत भेटतील. म्हणजे 40,000 चे 1,20,000 जोपर्यंत
आणि इथे तुम्हाला 3,20,000 होत नाही तोपर्यंत मिळणार. म्हणजे 400% पर्यंत तुम्हाला मिळेल. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जो कोणी व्यक्ती इथं पैसे टाकतो त्याला यातून मिळणारा हा एक प्रकारचा Benefit. बेनिफिट आहे जो तुम्हाला डे टू डे मिळणार आहे. संडेला फक्त सुट्टी राहते. संडेला कुठला आरवाई भेटत नाही. संडेला विड्रॉल डे, त्या दिवशी तुम्ही विड्रॉल मारा. मंडेला आणि ट्यूजडेला ह्या 2 दिवशी विड्रॉल तुमच्या अकाउंटला येते. काहींची मंडेला येते, काहींची ट्यूजडेला येते, कारण लिस्ट खूप मोठी असते ना. त्यामुळे ते क्लिअर होता. पण मंडेला ट्यूजडेला 12 वाजेच्या पहिल्यांदी रात्री, म्हणजे मंगळवारचा बुधवार होण्याच्या आत कोणाचा एक सिंगल नाव पैसा आहे कोणाचा राहणार नाही. इतपत आलं लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता हा झाला विषय जे लोक पैसे टाकतायत त्यांना काय मिळत आहे, पण जे लोक काम करतात त्यांना काय मिळतं. बरोबर. तर जे लोक काम करणार त्यांच्यासाठी एक बेनिफिट आहे तो म्हणजे वर्किंग इन्कम. आता वर्किंग इन्कम सुद्धा आहे ना, हे तुमच्या पॅकेजनुसार ठरलेलं आहे. इथं तुमचं पॅकेजची अमाऊंट खूप साऱ्या गोष्टी ठरवते, लक्षात ठेवा. आता जसं तुमचं पॅकेज अमाऊंट $100 असेल, तुमचं पॅकेज अमाऊंट समजा $500 असेल, किंवा तुमचं पॅकेज अमाऊंट समजा $1000 असेल, तर यानुसार तुम्हाला तुमची वर्किंग कमिशन, वर्किंग इन्कम ठरतं. बरं, आता सगळ्यांना इथं तुम्ही नेटवर्क केलेले त्यामुळे तुम्हाला बायनरी, डायरेक्ट या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. इथे डायरेक्ट इन्कम आहे. डायरेक्ट इन्कम तुम्हाला 5% भेटतं साहेब. जर तुमचा अकाउंट $100 असेल, म्हणजे उद्या दादा आहे, दादाने तुम्हाला रेफर केलं, तुझा $100 अकाउंट आहे, तो $1000 जॉईन झाला, तर 5% म्हणजे $50 तुला भेटते डायरेक्ट इन्कम मध्ये. बरोबर आहे. पण समजा तेच पॅकेज समजा येतं $500 आहे, त्याला 6% भेटेल, म्हणजे $60 भेटते. आणि समजा तेच अकाउंट याचं $1000 आहे, तुला इथे 60% म्हणजे $70 भेटते. हे झालं डायरेक्ट. जेवढे तुम्ही डायरेक्ट बिझनेस आणणार त्याच्यात तुम्हाला 5, 6, 7 तुमच्या पॅकेजनुसार मिळणार. ओके. हा, तुम्ही $1000 तुम्ही 100चा आणा, 500चा आणा, कुठला तुम्हाला 7% मिळणार. तुम्ही $500 तुम्ही कुठलाही बिझनेस आणा तुम्हाला 60 भेटणार. आणि तुम्ही जर $100 मध्ये तर तुम्ही कुठलेही पॅकेज आणा तुम्हाला 65% भेटणार. ओके. तर अशा पद्धतीने इथं डायरेक्ट इन्कम तुम्हाला मिळतंय. दुसरं इन्कम आहे इथं बायनरी, ज्यामध्ये सेम तुमच्या पॅकेजनुसार तुम्हाला 5% मॅचिंग बोनस, 6% मॅचिंग बोनस आणि 60% मॅचिंग बोनस. सेम तसंच लेफ्टला 1000 आले, राईटला 1000 आले, माझं स्वतःचा 1000चं आहे, तुम्हाला 7% बायनरी म्हणजे $70 मिळते मॅचिंग. ओके. इथपर्यंत आलं लक्षात. तिसरं, याला रेफरल बायनरी म्हणतो आपण. रेफरल बायनरी म्हणजे काय, माझे तुम्ही जे डायरेक्ट आहे, समजा मी माझे डायरेक्ट तुम्ही, आणि तुम्ही मॅचिंग बोनस $1000 कमावला. किती? तुमचं इन्कम, माझा काही संबंध नाही. तुम्ही $1000 पेआउट घातला, तुमच्या $1000 सुद्धा मला आपल्या रेफरलवर ज्यांना भेटला त्याच्यावर आपल्याला तेवढे पर्सेंटवर भेटला त्याच्या. येस. परत म्हणजे तुम्ही $1000 नाही आहे, तुम्ही $1000 पेआउट घेतला, मला $70 तिथं मिळाला. तुम्ही डेली 1000 घ्या, मला डेली 70 भेटेल. तुम्ही 500 घ्या, मला 35 भेटेल. किती घ्या त्याच्यावर तर पर्सेंट. तुम्ही 100 घ्या, मला $60 भेटेल. तुम्ही 10 घ्या, मला 0.70 भेटेल. लक्षात आलं. हे जेवढे माझे डायरेक्ट आहेत ते जेवढे कमवतील त्यांच्या कमाईवर मला कमाई. बरोबर आहे. याला रेफरल बोनस म्हणू शकतो आपण. हे झाले 3 बेनिफिट, डायरेक्ट, बायनरी आणि रेफरल. पण याच्यामध्ये एक 4थं बेनिफिट लय खतरनाक आहे, त्याला बूस्टर म्हणू. बूस्टर. ज्यावेळेस तुमचा आयडी लागला, एक्झाम्पल तुमचा आयडी $1000 लागला, बरोबर, गृहीत धरा, किती? 1000. आणि 72 तासाचा टाइम तुम्हाला भेटतो. इथं टाइमर चालू होतो तिथं ऑटोमॅटिक, सगळं वेबसाईटवर आहे. तर 72 तासाच्या आत तुम्ही 3 डायरेक्ट केले $1000 लेफ्टला 2, राईटला 1, तो राईटला 1, लेफ्टला 2. एका साईडला 3 चालणार नाही. एक तर इकडे तिकडे पाहिजे. तर $1000चे $3000 बिझनेस तुम्ही केला तर 72 तासात हे 3 डायरेक्ट केले. 3 डायरेक्टचे 3 बेनिफिट तुम्हाला इथे मिळत आहे एक्स्ट्रा. तर 3 बेनिफिट काय ते बघा. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या सिस्टममध्ये जेवढं पॅकेज आहे तेवढी डेली कॅपिंग आहे. तुम्ही बायनरीमध्ये डेली $100, $500, $1000 जे तुमचं पॅकेज त्याच्यापेक्षा जास्त नाही कमवू शकत. म्हणजे 10,000चा जरी पेआउट असला तुमचा आयडी 1000चा आहे, तुम्हाला मिळणार आहे. बाकी लॅब्स
वरती कंपनी वरती कंपनी, बरोबर आहे. पण इथं जसंही तुमचं बुस्टर अचीव झालं तुमची कॅपिंग डायरेक्ट डबल होती. जसं जसं तिकडे ऍक्शन होणार तसं इकडे जसं बुस्टर लावलं भले 100चा असो, 1500चा असो किंवा 1000चा असो. कॅपिंग डबल होणार. मी $1000 जॉईन झालो. मी भाऊला आणलं 1000ने, दादाला आणलं 1000ने, तुम्हाला आणलं 1000ने. तर माझं झालं बुस्टर. आता मला काय बेनिफिट आहे ते माझंच बेनिफिट आहे. माझी कॅपिंग डबल होणार, 1000चे 2 होणार. माझा ROI आहे ना इथं 0.5%चा 1% होणार. इथं ROI माझा 1% म्हणजे तिथं मला अर्धा भेटत होता ना, तिथे 1 भेटणार. म्हणजे तिथं महिन्याला मला 13 भेटत, तिथे 26 भेटणार. आणि माझी रेफरल बायनरी सुद्धा मला आहे ना इथं 60%ची 14% भेटणार. 3 डायरेक्ट, 3 बेनिफिट. कॅपिंग डबल, ROI डबल आणि वरून रेफरल बायनरी सुद्धा डबल. जिथं 5 आहे तिथं 10 होईल, जिथं 6 आहे तिथं 12 होईल, जिथं 7 आहे तिथं 14 होईल. म्हणजे सगळे डबल होणार. सगळं डबल होईल. समजा तुम्ही $100 आले, तुम्ही 3 $100चे लेफ्टला 2 राईट क्लिक किंवा राईट क्लिक लेफ्टला 2 केलं तर तुमचं $100चा कॅपिंग डबल, 0.3चा 0.6 होईल आणि तुमचं 5%चं 10%. बरोबर. जिथं तुमचा बुस्टर झालं, 500चं बुस्टर झालं तर 0.8 येईल, 0.4च्या ऐवजी ROI. कॅपिंग 500चे 1000 होईल आणि इथलं तुमचं RB सुद्धा डबल. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं 3 बेनिफिट मिळत आहे, 3 डायरेक्ट केल्यामुळे, ज्याला आपण बुस्टर म्हणतो. बरोबर आहे. 24 महिन्याचं पेमेंट तुम्हाला 12 महिन्यात भेटणार सोप्या भाषेत. आलं लक्षात? इथपर्यंत क्लिअर झालं? बुस्टर प्रत्येक 3 डायरेक्टला होणार ना. तुम्ही 3 केले तरच होणार आहे, 3 नाही केलं तर होणारच नाही काही. 72 टाइम येतो. नाही 72 तासाचा टाइमिंग आहे. नाही 72 तासातच. आता पण मी- सपोज हा. हे 72 तास संपले, या 72 संपलं. तासात माझा एक बुस्टर झाला. 72 तासच टाइम आहे. ओके म्हणजे फर्स्ट फर्स्ट अँड लास्ट आहे. एंट्री झाली तुमची. आज तुम्ही या सिस्टम मध्ये आले, म्हणजे पहिले 72 तासच. पहिले पुढचं काहीच 72 तास नाही. तुम्हाला जरुरी. म्हणजे फर्स्ट अँड लास्ट येते. फर्स्ट अँड लास्ट, त्यानंतर काहीच नाही. नंतर रेग्युलर आहे ना, जे आहे ना. कंपनी तुमची कॅपॅसिटी आजमवती 72 तास. 72 तासात तुम्ही असं म्हणा, तुम्हाला किती घेऊन जायचंय तुम्ही ठरवायचं. कंपनी म्हणापेक्षा तुम्हाला किती घेऊन जायचंय. तुम्ही 0.5% घेणार आहे, तुम्ही 1% घ्यायचं आहे कॅपॅसिटी का? काय तुमची कॅपॅसिटी काय घेऊ शकता. कॅपिंग नाही, नाही, माझा डाऊट काय होता आणि त्याला वाटलं परत 72 तासाचं slot आहे. एकदा आलं लक्षात. ओके. आता इथे वर्किंग इन्कम किंवा पण तुमचं ह्याच्यात मला एक प्रश्न असा आहे की त्याचं 72 तासाचं कॅपिंग लागलं म्हणजे त्याच्या खाली आता मी आलो, त्याचे ऑलरेडी 3 झाले, त्यानंतर मला पण कॅपिंग लागणार ना सेम. नाही डायरेक्ट 72चा तुमचा प्रत्येकाचा डायरेक्टचा विषय आहे ना. त्याचा डायरेक्टच ना. ते माझा डायरेक्टच बोलतो ना मी. तुमच्या डायरेक्ट तुम्ही 3 करा ना. मग माझा पण कॅपिंग नाही, प्रत्येकाचा प्रत्येकाला टायमिंग आयडी जनरेट झाल्यानंतर चालू तुम्ही होईल. आज सोप्या भाषेत आज तुम्ही 12 वाजता तुमचा आयडी लागला. 12 वाजेपासून पुढच्या 72 तासापर्यंत तुमचं टायमिंग आहे प्रत्येकाचं. म्हणजे 12 तास फिक्स नाही. आपला आयडी जनरेट झाल्यानंतर 12 तास. तुमचा आयडी तुमचा पर्टिक्युलर वैयक्तिक असं तुम्ही म्हणजे कोणाला आणताय तो विषय त्यांचा विषय त्यांचं टायमिंग त्यांना लागतो. सगळ्यांचा टायमिंग जनरल नाहीये. आपला आयडी जनरेट झाल्यानंतर 12 तास म्हणजे तिथून 0.0 असं हा, चालू. चालू 72 7 तासापासून ते मायनस होत चालेल. ओके. आता हे सगळं इन्कम आहे ना तुम्हाला डॉलरमध्ये येतं. कशामध्ये येतं? डॉलर. डॉलरमध्ये. आता हे डॉलर जे आहे हे तुम्ही दर संडेला विड्रॉ करू शकता. कधी? संडेला. संडेला विड्रॉ करू शकता. पण आता संडेला ज्यावेळेस तुम्ही विड्रॉल करता तर यामध्ये 2 गोष्टी गरजेच्या आहेत. तुम्ही USDTचा ॲड्रेस टाकायचा असतो तिथे. USDT हा कॉईन आहे, फिएट करन्सी, 80चा बाबा का असं पुढे ते तुमच्याकडे आले का 2 मिनिटात तुम्ही कॉईन स्विच कुबेरचा द्या, वजरेक्सचा द्या, बिनाक्सचा द्या, कुठला ॲड्रेस टाका. आपला ऍड्रेस तो ॲड्रेस टाकला का ते USDT तिथे जमा होतात. तुम्ही विकून टाकायला ते ठेवा, काही प्रॉब्लेम. इथून तिथं ट्रान्सफर व्हायला किती USDT लागतं? ट्रोनला एक USDT मग तुम्हाला लागा, आम्हाला लागतो, सिस्टमला लागतो ना तो. नाही बट म्हणजे आपल्या 100च्या 100 त्या ऍड्रेस वरती जाणार नाही हे सांगतो मी. कटिंग मिटिंग विचारताय का? नाही. यामध्ये तुम्ही ज्या वेळेस $100ची विड्रॉल मारता त्यावेळेस तुम्हाला $75 भेटतात. $25. $25 तुम्हाला BTP नावाचा कॉईन भेटतो. आता हा BTP नेमका काय आहे आपण थोडंसं त्याच्यावर बोलू, कारण बाकीचा विषय तुम्हाला लक्षात आला. हे हायटनेक्स, बॉट फॉरेक्स, BTP आणि एक्स्ट्रीम
अशा 4 वेगळ्या गोष्टींचं कॉलॅबरेशन असलेली सिस्टम आहे. 4 गोष्टी वेगळ्या आहे, 4 लोकांचं वेगळं काम आहे, पण हे कॉलॅबरेशन एक आहे, हे मिळून काम करतात. ग्रुप ऑफ कंपनीज कशा पद्धतीने काम करतात ते बघू आपण. आता बघा, तुम्ही बरेचसे कॉईन ऐकले, बऱ्याचशा कॉईनबद्दलच्या स्टोरी ऐकल्या. 2-5 कॉईनमध्ये शक्यता पैसे कमवले असेल, 2-5 कॉईनमध्ये पैसे गेले असेल, बरोबर आहे. चांगले वाईट सगळे अनुभव तुमच्या पाठीशी आहे. पण हा जो BTP नावाचा जो कॉईन आहे, याचा सप्लाय आहे 17 लाख फक्त. किती? 17 लाख. जगातला सगळ्यात कमी सप्लाय असलेला टोकन. कारण हा आता सध्या ICO फेज मध्ये, काय मध्ये, इनिशियल कॉइन ऑफरिंग म्हणतो. जसं एखादा शेअर मार्केटमध्ये शेअर एक्सचेंजला येण्या अगोदर त्याला आपण IPO म्हणतो. त्याचा IPO तो रिलायन्स पॉवरचा IPO तो म्हणतो ना आपण, तसा IPO असतो, तसा हा ICO आहे. बरोबर आहे. या ICO मध्ये आज $3 रेट सुरू झाला. किती डॉलरचा? $3. पण हा ICO कुणीही जनरल पब्लिक, जनरल व्यक्ती विकत घेऊ शकत नाही. इथं एकच माणसाला संधी फक्त घ्यायची, आणि तो व्यक्ती म्हणजे कोण? ज्या व्यक्तीने हायपनेक्स थ्रू इथे पेमेंट टाकलेले, आणि ज्या व्यक्तीला इथं वर्किंग किंवा ROI मधूनचे पेमेंट जनरेट होते, त्यातूनच 25% BTP मिळतोय. लक्षात आलं? त्यालाच तो घेता येतो. त्यालाच मिळतोय, बाकी कोणालाच नाही मिळत आहे. नाही घेतात, म्हणजे तुमच्याकडे 25% ते देताच आहे. ते देतो, ते कंपल्सरी नाही. ते देताच आहे. आपण जरी म्हटलं आम्हाला 100% अमाऊंट पाहिजे, नाही, तो 25% डॉलर आणि बरोबर. 25%. आणि त्या ICOची जी लॉजिक आहे, ते लॉजिक इतके खतरनाक आहे. म्हणजे ऍक्च्युअलमध्ये आम्ही कुठल्या प्रेमात पडलोच, खरं सांगायचं. काय होतं, नेटवर्कमध्ये तुम्ही नाही लिमिटपर्यंत पैसे कमवू शकता, लिमिटपर्यंत कमवू शकता. त्या लिमिटपेक्षा जास्त पैसे कमवायचे झालं तुम्हाला क्रिप्टोकरन्सी पर्याय नाही. बरोबर आहे. तर हा जो काही BTP आहे, या BTPचा सप्लाय 17 लाख आहे. या BTPने चा सप्लाय जो आहे, याच्यात त्यांनी काय केलं, हायपनेक्स म्हणतं मी 5% शेअर ठेवेल फक्त, आणि बिटपेड म्हणतं मी पण 5% शेअर ठेवेल. उरला किती? 90%. 90%ची जी कॉस्टिंग होती ती होती 15,30,000 कॉइन किंवा टोकन. बरोबर. आता किती उरले? 15,30,000 टोकन आहे. यांनी डे 1 पासूनच सिस्टीम अशी लावून टाकली का 1750 कॉइन सिस्टम मधून जसे बाय झाले का $अर्धा रेट वाढतोय BTPचा. मग त्यांनी ऑटो करून टाकलं. तर कोणाला म्हणजे रेट आहे कम्युनिटीवरच वाढा, आणि कम्युनिटीज बाय करेल, पण रेट आम्ही वाढवणार नाही. कम्युनिटीच्या स्पीडवर याचा रेट ठरेल. कम्युनिटी म्हणजे काय? तुम्ही मी सगळे कम्युनिटी. बरोबर आहे. मग आता 15,30,000तून 1750 कॉइन जसेही बाय झाले, $3 3.5 झाला, तर पुढचे 1700 गेले, 4 झाला. असं करता करता आता करंट रेट याचा $8.5 चालला आहे. किती डॉलर आहे? आणि ज्या वेळेस पूर्ण बाय होईल, हे सगळे बाय मार्केटमध्ये जातील, त्यावेळेस त्याचा हायेस्ट रेट राहील $450 एका BTPची कॉस्ट. ज्यावेळेस टोटल संपतील. आणि याच्यासाठी जो टायमिंग आहे, हा तो टायमिंग time चालू झालाय. 2-2.5 वर्ष पकडून चला. 1.5 वर्ष बघा, 2 वर्ष बघा, जो काय असेल नसेल, कारण ते कोणाच्या हातात नाही ना. ते जसं पेआउट निघेल ना त्याच्यावर, आणि कंपल्सरी 25%ची बाईंग आहे तुम्हाला. पण आता स्पीड त्याचा वाढायला लागला. 15 दिवसात $3.5 वाढलं. $5 पहिले थोडं स्लो होतं, आता स्पीड वाढायला लागला. जसं जसं मार्केट वाढायला लागलं, लोकांना पेआउट यायला लागलं, बाईंग पण व्हायला लागली. बरोबर आहे. तर मग BTP तुमच्या अकाउंटला जमा होतात. ते BTP कशा पद्धतीने विड्रॉल होते, तो डायरेक्ट एक्सचेंज करेल त्यावेळेस तुम्हाला मिळेल. इन जनरल ज्यावेळेस घ्यावं लागेल. आता ते इथून घ्यायला म्हणजे परचेसला एकच कुठे भेटणार, म्हणजे इथूनच भेटणार. पण तुम्हाला BTPला एक्झिट पण दिली सिस्टम काय म्हणते, दर महिन्याच्या 25 तारीखला तुम्ही तुमच्याकडे जेवढे BTP भेटलेले पैकी 10% BTP विकू शकता, विड्रॉल करू शकता. महिन्याच्याकडे असणाऱ्या BTP पैकी 25 तारखेला 25 एक तारीख फिक्स आहे, फिक्स आहे, त्याच्यातले 10% तुम्ही देऊ शकता. आणि करंट रेटने देऊ शकता, खास मेसेज ज्या रेट असेल. हो. आणि USDT मध्ये तुम्हाला विड्रॉल मिळते त्याची. ते तुम्ही USD मध्ये तिथं भेटतं, तिकडनं मग आता समजा ज्यांनी $3 घेतलेले, ज्याच्याकडे $3 कॉइन पडलेले, आता त्यांनी विड्रॉल जर घेतली त्याला काय भावाने विड्रॉल भेटेल?
8.5 5 त्याला 5-5.5 प्रॉफिट भेटेल. $5.5 त्याला प्रॉफिट भेटेल सरळ सरळ. किती दिवसामध्ये? 4-5 महिन्यामध्ये. ज्यांनी विश्वास ठेवला पहिल्यांदा चला भाऊ ओके डन, त्यावेळेस त्याला $3 भेटले. एका महिन्यात फक्त 10% coins 10%. बरोबर आहे. तुम्ही 10%ची विड्रॉल म्हणजे याच्यामुळे काय होतं माहिती का, सिस्टम स्ट्रॉंग होते. स्ट्रॉंग होत जातं. ज्याला जशी गरज असेल तसं तो करून, ज्याला जसं हा, एकदम बरोबर. काय झालं एक का खड्डे down होतं. रेट त्याचा एक खड्डे डाऊन कारण सगळे विकायला आले तर रेट काय होईल? कमी डाऊन होईल. होईल. पण ह्या बीटीपीचा रेट सुद्धा पडणार नाही याची पण खात्री देतो. सांगा कशी? $3 रेटने तुम्हाला किती कॉईन भेटणार आहे मार्केटमध्ये? ज्यावेळेस $3 रेट ओपन झाला किती कॉईन भेटतील मार्केटमध्ये? कमी असतील ना त्यावेळेस. 1750 ना. हा तेच $4 किती भेटतील? डबल होईल. 1750. हा तेवढं 1750 बघा एका रेटचे हा. मध्ये पर्टिक्युलर कॉईन तुम्हाला तेवढं हा. भेटणार आहे. नाही, नाही, तीन- एका token 1750 झाल्यावरच तो $10 $10 वाढतोय. हा. म्हणजे प्रत्येक रेट 1750 बरोबर वाढलेला आहे आणि तो त्याच्यापेक्षा जास्त नाही. नाही. म्हणजे सर काकांनी जर समजा पहिल्या दिवशी यांनी बाई मारलेली असं सगळे कॉईन घेतले तर यांना ऍव्हरेज रेट काय असले यांचा $3. $3. पण जसंही 1750 क्लॉज झाला यांना रेट काय भेटेल? $4. ज्या दिवशी यांच्या वॉलेटला जेवढे बिटपेड पडेल राहतील $3 पासून सुरुवात झाली $450 पर्यंत आपण असं ऍव्हरेज पकडू. यांचा ऍव्हरेज काय निघालो? 100 कॉईन्स काय निघाल? भरपूर पुढं जाईल. $225. किती निघाल? 225. एका कॉईनचं ऍव्हरेज रेट राहील काय राहील? $3 पासून घ्यायला सुरुवात केली असं आपण गृहीत धरू. $450 पर्यंत End होणार. $100 बिटपेड तुमच्याकडे आहे असं 2 मिनिटं आधी गृहीत धरा. 100च बिटपेड त्याचा ऍव्हरेज रेट काय झाला? त्यावेळेस जर 450 रेट असेल तर ऍव्हरेज रेट काय आला एका कॉईनचा? $250. म्हणजे सांगायचं तात्पर्य ऍक्च्युअल बिटपेड $3 मध्ये भेटतं नाही नाही. हा एखाद्याने 3 ला घेतला 8-9-10 आलं विकून टाकला तर गोष्ट वेगळी वेगळी. ती त्याची गाई. की त्याची गाई. बरोबर आहे. म्हणजे सांगायचं पर्यंत अशा पद्धतीने हा बिटपेड हायटनेक्स एक्स्ट्रीम हा कॉन्सेप्ट आहे ज्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही म्हणाले अरे हे बिटपेड झालं हे नंतरचा विषय. हायटनेक्सनी जर हे पैसे लोकांना दिले तर बिटपेड येणार आहे. हायटनेक्सने जर हे पैसे दिले नाही लोकांना ROI वेळेवर दिलाच नाही तर बिटपेड येईल का? म्हणजे बिटपेड कोणावर डिपेंड आहे? 100% यांच्यावर यांच्यावर. आणि हायटनेक्स कोणावर डिपेंड आहे? 100% यांच्यावर. बिटपेडवर. कसं? ज्या वेळेस 15,30,000 कॉईन मार्केटमध्ये मूव्ह होती 2200 करोड रुपयाचा बॅकअप हा BTP देत आहे. कोणाला देत आहे? हायटनेक्सला देत आहे. लक्षात घ्या शेवटी ते पैसे कट होत आहे. तुमचा पेआउट येतो. तुमचा जो पेआउट आहे ना जे द्यायचे होते पण ते तुम्हाला दिले का? नाही ते त्यांनी त्यांच्याकडे ठेवले. बरोबर. मग आता हा जो BTPचा जो फंड आहे हा एक्स्ट्रीम नावाची जी काही कंपनी आहे एक प्रोजेक्टवर रिसर्चवर काम करते आणि तो पैसा तिथे इन्व्हेस्ट होतो आज. आणि तो प्रोजेक्ट म्हणजे असा आहे एक चिप लॉन्च होते ऑगस्टमध्ये. त्या चिपमध्ये एक प्रकारचं म्हणजे असं समजा की तुम्हाला आयुष्यभर मोबाईल चार्ज करायची गरज पडणार नाही. वन टाइम ती चिप म्हणजे ते चार्जर पण नाही ते काहीच नाही. ती एक अशी चिप आहे या रेडिएशनला एनर्जीत कन्वर्ट करेल आणि त्या एनर्जीने तुमचा मोबाईल चार्ज लाईफ टाईम तुम्हाला कधीही पण मोबाईलचं आपल्यासाठी सॉकेट आणि चार्जरची गरज पडणार नाही. एवढी चिप आहे. इथं कनेक्ट करायची ठेवायची चार्ज झाला काढून घ्यायची खिशात ठेवायची संपायची. लोकांनी 4-4, 5-5, 7-7 हजार रुपयाच्या बॅटरी बँक घेतल्या स्टार्टिंगला. घेतलं की नाही? पॉवर बँक घेतलं की नाही? जास्त खर्च झाला. आज त्या पॉवर बँकला वापरतो का? सांभाळायला मोबाईलच 15 मिनिटात तुझं 100% चार्ज होतो. हो हाय स्पीड पॉवर. बरोबर. तर तो जो प्रोजेक्ट आहे तो प्रोडक्ट काय आहे? तो प्रोडक्ट फक्त बिटपेड थ्रूच तुम्हाला बाय करता येणार बाकी काही चार्ज नाही मार्केटला. त्यामुळे बिटपेडची डिमांड चांगली वाढेल. तर असा हा शॉर्ट आणि सिम्पल कॉन्सेप्ट आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात खास प्रश्न किंवा हाऊ कॅन इट पॉसिबल हे कसं शक्य आहे? साहजिक ना मार्केटमध्ये आपण गेल्यावर तो पहिला प्रश्न तुम्हाला एखादा हात हे कसं काय देऊ शकते? बँक इथं 7-8-9-10% वार्षिक देते तर तुम्ही एवढे पैसे कसे देऊ शकता? मग त्यासाठी आपल्याकडे प्रॉपर काहीतरी उत्तर लागेल ना. बरोबर. तर मग ते प्रॉपर उत्तर हे फॉरेक्सचं एक छोटंसं अकाउंट होतं हायटनेक्सचं मेटाफोर MT5 वरती.
बरोबर आहे. हायपनेक्स मायक्रो असे बरेच अकाउंट आहेत. त्यातले एक डेमोसाठी आपण अकाउंट सगळं मार्केटला देतोय सगळ्यांना. हे युजर नेम पासवर्ड तुम्ही घ्या, MT5 मध्ये टाका आणि तुम्ही डेली वॉच करा. बरोबर आहे. आज मार्केट बंद आहे, ट्रेड उभे आहे, प्रॉफिट बघू शकता तुम्ही. पूर्ण लास्ट मंथचं $50,200 अकाउंट होतं. प्रॉफिट किती आहे? 22,122 आणि बॅलन्स 72 आहे. म्हणजे किती % रिटर्न काढले? 10 तारखेला ओपन झालेले, मागचे 11 दिवस ट्रेडिंग झालेली लाईव्ह. म्हणजे हे तुम्ही ना दिग्गज म्हणलं, दिग्गज एकदम दिग्गज, जसे एक दिग्गज आता खाली आले ते कोण बघितले ते तुम्ही नव्हते इथे. असे डांगे होते, कोण? डांगे साहेब होते आमचे. डांगे इथले नाशिकचे? नाही तुमच्या इकडलेच आहेत, कोणताब्याचे. ते राहायला पुण्याला अशोक. आहे आता. अशोक डांगे राहायला पुण्याला आहे का? श्रीरामपूरला आहे. नाही आता राहायला पुण्याला आहे. नाही श्रीरामपूर कोर्टात आहे ना ते. त्यांचा मुलगा आहे का अभिषेक नाते? अभिषेक ट्रेडिंग करतो तो, हा. म्हणून तर सांगत होतो मी. त्यांनीच मला 200+ अकाउंट आहे त्याच्याकडे आता सध्या, तो ट्रेड करतोय. मागच्या वर्षीच मला म्हटलं होता. तेच आता सांगत होते एवढ्या 2-5 अकाउंट जरा मायनसमध्ये गेले तर तिथे मला दाखवायला आले ते. असे लागले की कामाने निघतात. त्यांना मी बोललो तो मॅन्युअल ट्रेडिंगवर एवढा नका करू. त्यांना बोललो तो बॉटमध्ये का $1,500 अकाउंटवर खेळता, आपल्याला काही खेळ जमत नाही. त्यांना म्हटलं मग तुझं चालू द्या. गोल्ड निले खतरनाक कार्यक्रम केला ते दाखवतो. गोल्डने